नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज धुलीवंदन, आज कालच होळी झालेली आहे आणि मोठ्या उत्साहात पूर्ण देशभर या ठिकाणी होळीचा सण साजरा झालेला आहे. आणि आज 3 मार्च 2026 आज रंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशामध्ये हा सण साजरा होत असताना परभणी जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा हा उत्सव साजरा होत आहे. आज आपण भजन गल्ली या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत ह्या महिला आहेत आणि त्यांनी सुद्धा होळीचा सण साजरा केलेला आहे. धुलीवंदन रंगपंचमी त्यांनी साजरी केलेली. आपल्यासोबत महिला आहेत, काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मेरा नाम रेणुका ठाकुर है. मैं दिलीप ठाकुर के घर से हूँ, वार्ड क्रमांक 9. और आज हमको होली का उत्सव बना के बहुत अच्छा लग रहा है. ये हमारी भजन गली है और ये हमारा महिला मंडल का ग्रुप है. और ये आप देख रहे हैं कि जिस तरह से उमंग मस्ती सबके पास है और हम भर भर के जो दिल में जो प्यार है वो इनके लिए कर रहे हैं. अच्छा, क्या शुभ संदेश देंगे जो नागरिकों को, जनता को? यही बोलना चाहते हैं कि सब मिलजुल के एक साथ रहे और प्रेम भाव से और दया भाव से एक साथ रहे और मन का जो कड़वाहट है वो निकाल के साथ में मिलके त्योहार बनाए. धन्यवाद. चला, सगळ्या महिला एकत्रित यावं, सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करावं. काहीतरी रंग हे एक नातं जोडण्यासाठी भजन गल्लीमध्ये सगळ्या महिला एकत्र आल्या. त्यांना अभिनंदन. जिजा ब्रिगेडचे अध्यक्ष ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष काय नाव आहे आपलं? रुक्मिणी जाधव. धन्यवाद. अगोदर सर्व परभणीकरांना धुळीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं नाव कल्पना जाधव आहे. आज आमच्या भजन गली प्रभाग क्रमांक 9मध्ये होळी साजरी करण्यात येते. त्यानिमित्त सर्व महिला ज्या घरातून बाहेर निघत नाहीत त्या सगळ्या अशा बाहेर निघून आज धुळीवंदनाचा आनंद घेत आहेत. आणि सगळ्यांनी अशीच धुळीवंदन सर्वांनी मिळून साजरी करा. आणि हे म्हणजे असा सण आहे की जे लेडीज लेकर सगळ्यांचा, थोडा मोठ्यांचा सगळ्यांचा सण आहे. तर त्यानिमित्त सर्वांना खूप खूप अनिष्ट रूढीचा या ठिकाणी जो पगडा आहे आपल्या मनावर तो दूर करण्यासाठी आणि या ठिकाणी आज भजन गल्लीमध्ये या महिलांच्या वतीनं मोठ्या आनंद उत्सवामध्ये होळी रंग उत्सव साजरा केलेला आहे. आणि आपल्यासोबत ह्या महिला होत्या, त्यांनी चांगला संदेश देऊन या ठिकाणी एकमेकींना आपण सोबत राहायचं आणि आनंदामध्ये राहायचं असं त्यांनी माध्यमाशी सांगितलेलं आहे. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.